सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 30 मार्च सोमवार दिवशी या वर्षाचा मराठी नवीन वर्षाचा पहिला सोमप्रदोष आलेला आहे. महिलांनो, दादांनो, सेवा जरूर करा. विद्यार्थ्यांनी सुद्धा उद्या शिव मंदिरात जाऊन सेवा करायची आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला संध्याकाळी मंदिरात जाता आलं तर आवर्जून जायचं आहे प्रदोष काळामध्ये. आता नाही जमलं सकाळीही तुम्ही सेवा केली चालेल, पण उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करा. किंवा तुमच्याकडं जर तुरटी असेल ना, थोडासा बारीकसा तुरटीचा खडा टाकून आंघोळ करायचा आहे. तुमचा चंद्र, कुंडलीतील चंद्र जरूर मजबूत होईल आणि कुंडलीतील जर चंद्र मजबूत असेल ना तर आर्थिक समस्यासुद्धा आपल्या दूर होतात. घरात लक्ष्मी नांदायला लागते, तुमच्या आयुष्यात लक्ष्मीची कृपा राहील. म्हणून उद्या तुरटी किंवा थोडंसं खडं मीठ, गंगाजल असेल गंगाजलसुद्धा टाका थोडंसं चमचाभर आणि या पाण्याने आंघोळ करा. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. घरात, देवघरात शिवपिंडी असते, सर्वांच्याच घरात असते असं नाही. तुम्ही मंदिरातसुद्धा सेवा करू शकतात आणि घरात, देवघरात जर शिवपिंडी असेल तर सकाळीसुद्धा अभिषेक करा आणि तुम्हाला जर संध्याकाळी जरी अभिषेक करायचा असेल ना, तुम्ही तसंही करू शकता. किंवा तुम्ही सकाळी अभिषेक केलेला आहे, संध्याकाळी बेल फूल पुन्हा वाहून तुम्ही पूजा सेवा करू शकता. तर सकाळी देवांना, महादेवांच्या शिवपिंडीवर पाण्याने स्वच्छ, गाईचं दूध येत असेल, पुडीचं जरी असेल चालेल, तापवण्याच्या आधी थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर महादेवांच्या शिवपिंडीवर रुद्र अभिषेक करायचा असेल तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा तुम्ही ब्राह्मणांकडून उद्या करून घ्यायचा असेल तुम्हाला तोही करू शकता. बघा, सोमप्रदोष, जेव्हा सोमवारी प्रदोष येतो ना त्यास सोमप्रदोष म्हणतात. मंगळवारी प्रदोष काळ येतो तेव्हा भौमप्रदोष. शनिवारी येतो शनिप्रदोष. खूप प्रभावी सेवा असते. प्रदोष काळात केलेली सेवा महादेवांची कधीच खाली जात नाही. 100% आपल्याला सेवेचं फळ मिळतच असतं. आता फळ मिळेल या हेतूने चुकूनसुद्धा सेवा करायची नाही आपल्याला. अगदी निस्वार्थपणे शिवशंकरांची मंदिरात आणि घरात, देवघरात सुद्धा सेवा करायची आहे. उद्या देवघरातील शिवपिंडीवर अभिषेक करताना सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शिवपिंडी स्वच्छ पुसून घ्यायची. देवघरात तांदळाची रास करा. आता देवांना तांदूळ अर्पण करताना किंवा जवस अर्पण करताना, तीळ अर्पण करताना, लवंग किंवा काळी मिरी वगैरे अर्पण करताना, बेल फूल अर्पण करताना, कुठलीही वस्तू देवांच्या सेवेसाठी वापरताना अखंडच वापरायची आहे. महादेवांची सेवा करताना अखंड वस्तू घ्यायची आहे. खंडित झालेला तांदूळ असेल किंवा बेल असेल, फूल असेल, काळी मिरी किंवा जवस वगैरे अशा वस्तू नीट आधी बघून घ्यायच्या आणि मगच देवांना अर्पण करायचे आहे. तर तांदळाची लहानशी रास करा आणि त्यावर देवांची मूर्ती स्थापित करायची आहे, म्हणजे शिवपिंडी स्थापित करायची आहे. उत्तरेकडं जलाधारीचं मुख आलं पाहिजे अशा पद्धतीने देवघरात शिवपिंडी स्थापित करायची आहे. तुम्हाला जर रुद्र अभिषेक करायचा असेल तुम्ही करू शकता. ब्राह्मणाकडून जरी करून घेतला. उद्याचा दिवस खूप छान आहे. सोमप्रदोष आलेला आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि पहिला सोमप्रदोष. सर्वांनी सेवा जरूर करायची आहे. उद्या एक अखंड दिवा आपल्या देवघरात महिलांनो चालूच ठेवा. त्या दिव्यात फक्त एक कापराचा तुकडा टाकून द्यायचा आहे. कर्पूर गौरम, बघा, महादेवांचा मंत्र जपा ओम नमः शिवाय आणि एक कापराचा तुकडा आपल्या मुख्य देवघरातील दिव्यात टाकून द्यायचा आहे. तेल जास्तीचं टाका, वाढवत राहा तेल. उद्या दिवा भिजू देऊ नका. एक कापराचा तुकडा टाकल्याने आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ना ती निघून जाते आणि त्या कापराच्या तुकड्याच्या वासाने सुद्धा महादेव प्रसन्न होतात. घरात सगळं काही चांगल्याच गोष्टी घडून येतील तुमच्या. म्हणून उद्या अखंड दिव्यात एक कापराचा तुकडा जरूर टाकायचा आहे. बेल फूल अर्पण करायचं आहे महादेवांना. छान असं बेलाचं पान अर्पण करा.
जेवढे बेलपत्र असतील ना तेवढे बेलपान अर्पण करा. एका पानाला का होईना तिन्ही पानाला चंदनाचं बोट लावा. चंदन लावायचं आहे. महादेवांच्या शिवपिंडीला सुद्धा चंदन भस्म अर्पण करा. महादेवांना छान असा वेगवेगळ्या फळांच्या रसाने तुम्ही अभिषेक करू शकता. दुधाने अभिषेक करू शकता. पंचामृताने अभिषेक करू शकता. साखरेचा सुद्धा अभिषेक करू शकता. ज्या घरात पती पत्नीमध्ये वादविवाद होतात ना, किंवा घरातली मुलं ऐकत नाही, खूप कटकटी होता घरात, पैसा टिकत नाही, अशा व्यक्तींनी काय करायचं आहे, थोडीशी साखर, चमचाभर साखर पाण्यात टाकायची आहे. जे पाणी तुम्ही देवांना अभिषेक करण्यासाठी मंदिरात घेऊन जाणार आहात, हे उपाय करताना मंदिरात केले तर चांगलेच ठरतात. तर हे उपाय करताना मंदिरात जाताना तुम्हाला थोडं पाणी, जेवढं तुम्ही अभिषेकसाठी लोटा भरून घेणार तांब्याचा तांब्या, त्यात थोडीशी साखर मिसळून घ्यायची आहे आणि त्या पाण्याने, गोड पाण्याने महादेवांना अभिषेक करायचा आहे. सर्व काही गोडच घरात घडायला लागतं. म्हणजे पती पत्नीतील वाद मिटतात किंवा घरात कुणी कुणाचं ऐकत नाही, विनाकारण छोट्या मोठ्या गोष्टीवरून कटकटी होत राहतात, प्रेम उरलेलं नाही घरात. अशा सर्व व्यक्तींनी उद्या महादेवांना प्रदोष काळात ही सेवा करा. संध्याकाळी 5:30 ते 6:30 अशा या 2-2.5 तासात सेवा आवर्जून करा. थोडा वेळ झाला, 7-8 वाजले चालेल, पण उद्या मंदिरात जरूर जा आणि थोडीशी साखर टाकून त्या गोड पाण्याने महादेवांना अभिषेक करा. तुम्हाला दुधाने करायचा दुधाने करा, पंचामृताने करा, मधाने करा, पण उद्या महादेवांना जरूर अभिषेक करा. साधं पाणी जरी तुम्ही, स्वच्छ पाणी जरी महादेवांना अर्पण केलं ना, महादेव आहे, भोले भंडारी आहे, एक बेलाचं पान आणि तांब्याभर पाणी इतके प्रसन्न होता की काही मागायला सुद्धा उरत नाही आपल्याला. आपली झोळी भरभरून देतात. उद्या कोणीच खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. महादेवांची घरात सुद्धा, देवघरात सुद्धा सेवा करा आणि संध्याकाळी प्रदोष काळात जाऊन मंदिरात सुद्धा सेवा करा. ज्यांना संध्याकाळी नाही जमणार त्यांनी सकाळी जरी सेवा केली ना, मंदिरात जाऊन चालेल, पण उद्या मंदिरात सर्वांनी जरूर जायचं आहे. बरोबर जाताना बेल, फूल, चंदन, भस्म, महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जायच्या आहे आणि एक दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. महिलांनो, दादांनो, मातीची पंती जरी घेतली ना चालेल, पण तो तुपाचा दिवा न्यायचा आहे तुम्हाला. गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला फुलवात टाकून घ्या. थोडंसं तुपात फुलवात भिजवून घ्यायची आहे आणि त्या दिव्यातसुद्धा बारीकसा तुकडा तुम्हाला कापराचा टाकून घ्यायचा आहे. मंदिरात जाताना तुम्ही आंघोळ करून सुद्धा जाऊ शकता. आता आंघोळ केलेली आहे, पण स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचा आहे. महिलांना 4था-5वा दिवस असेल मासिक धर्माचा, कृपया तुम्ही फक्त लांबून नमस्कार करा. महादेवांचा मंत्र जपला तुम्ही चालेल, पण लांबून सेवा करायची आहे. माझ्या दादांनी उद्या मंदिरात जायचं आहे. मासिक धर्म असलेल्या महिलांनी मंदिरात जाऊ नका, हे तर सर्वांनाच माहीत आहे. तर उद्या मंदिरात जाताना महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जायच्या आहे. तिथं गेल्यानंतर शांत, आपला देव आणि आपण, बाकी तिसरं कुणीच नाही. कुणी कितीही त्रास देऊ द्या, महादेवांचं सर्वांकडं लक्ष आहे. आपलं कर्म फक्त चांगलं ठेवायचं आहे. फळ इथंच मिळणार आहे. चांगल्या पण कर्माचं फळ आपल्याला लगेच मिळणार आहे आणि वाईट कर्माचं सुद्धा फळ आपल्याला मिळणारच आहे. म्हणून आपला देव आणि आपण अशा शुभ तिथींना केलेली सेवा कधीच खाली जात नाही. म्हणून छान असा तिथं अभिषेक करायचा आहे. पाण्याने, दुधाने, पंचामृताने, साखर पाण्याने असा अभिषेक करा. पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे महादेवांना. बेल, फूल अर्पण करायचं आहे. चंदन, भस्म अर्पण करायचं आहे. बेलाचं पान अर्पण करताना उजव्या हातात बेलाचं पान घ्यावं. आपल्या मनातील तुम्हाला काय इच्छा आहे, त्या समस्या आहे, महादेवांना बोलून दाखवा आणि तुमची इच्छा बोलून ते बेलपत्र महादेवांना प्रदोष काळात जरूर अर्पण करा. सकाळीही सेवा केली तरीही चालेल आणि महादेवांच्या शिवपिंडीवरील एक तरी बेलपत्र तुम्हाला उद्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते बेलपत्र तुम्ही तिथंच जरी खाल्लं प्रसाद स्वरूप तरीही चालेल आणि जलाधारीच्या इथून थोडंसं महादेवांना अभिषेक केलेलं चमचाभर का होईना तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि सर्वांनी मिळून थेंब का होईना ते जलाधारीच्या इथलं तीर्थ जरूर प्यायचं आहे. कितीही त्रासात असाल, संकटात असाल,
जीवनात नकोसं झालेलं आहे, कुणी विनाकारण त्रास देत असेल, घरात लक्ष्मी टिकत नाही, जगातलं कितीही मोठं संकट असू द्या, तुम्ही खाली हात घरी येणार नाही. महादेवांना प्रार्थना करून महादेवांच्या शिवपिंडीवरील वाहिलेलं एक बेलपत्र, कुणी वाहिलेलं आहे बघत बसू नाही नका की आपणच वाहिलं आणि तेच आपल्या हातात आलं पाहिजे, असं नाही. असा अट्टहास कधीच नाही. शिवपिंडीवरील जे बेलपत्र आपल्या हातात येईल ना प्रसाद म्हणून, ते उचलून घरी आणायचं आणि तुम्ही स्वतः खा. किंवा कुणाचं आरोग्य नीट नाही, कुणा व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा आहे, ऐकत नाही, किंवा काही त्रास आहे, बाधा आहे, घरात लक्ष्मी टिकत नाही, खूप समस्या आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला किंवा तुम्हाला काही त्रास आहे, त्रास असो किंवा नसो, उद्या प्रदोष काळात एक का होईना बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून महादेवांसमोरच जरी प्रसाद स्वरूप तुम्ही खाऊन घेतलं ना चालेल, किंवा घरी आल्यानंतर तुम्ही खाल्लं, सर्वांना एक एक बेलपान दिलं तुम्ही तरीही चालेल. असं नाही की एकच बेलपान घरी आणायचं. तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील आणि तुम्हाला सर्वांना प्रसाद द्यायचा आहे तर तुम्ही 4 पानं आणा, 5 पानं आणा, जास्त आणा, पण शिवपिंडीवरून आधी आपण सुद्धा बेल अर्पण करायचं आहे महादेवांना. असं नाही की तुम्ही खाली हात गेला आणि भरपूर बेलपत्र उचलून आणले. एक का होईना बेलपान महादेवांना आधी घरून घेऊन जा आणि बेलपान अर्पण करा, आणि मग घरी येताना जे हातात येईल ते बेलपत्र घरी घेऊन या आणि प्रसाद स्वरूप खायचा आहे. जलाधारीच्या इथून सुद्धा थोडंसं तीर्थ घरी घेऊन या, सर्वांनी प्यायचं आहे. घरात 4 दिवस वगैरे कुणालाच नाही तर अशा घरात तुम्ही थोडंसं तीर्थ शिंपडून जरी दिलं ना तरीही चालेल, पण घरात काळजी घ्यायची आहे. मुली वगैरे असतील मोठ्या, किंवा तुम्हाला 4 दिवस वगैरे असतील तर अशा घरात ते तीर्थ शिंपडू नका. पुढील प्रदोष काळात तुम्ही ही सेवा करू शकता. घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरत नाही. घर कसं पवित्र आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्या घरात कायम राहतो. म्हणून ह्या जलाधारीच्या इथल्या तीर्थाची ही सेवा आपण पिऊ पण शकतो. थोडंसं घरात शिंपडलं तरीही चालतं. जलाधारीतून तीर्थ आणलेलं असेल ते घरात मासिक धर्म नसेल कुणाला तरच घरात शिंपडायचं आहे. नाही तर तुम्ही इतर लोकांना, घरातल्या व्यक्तींना तुम्ही तीर्थ स्वरूप प्यायला वगैरे देऊ शकता. घरात नाही शिंपडलं तुम्ही तरीही चालेल. आता महादेवांच्या मंदिरातून घरी येताना या वस्तू तर आपण बरोबर आणणारच, पण जो दिवा बरोबर नेलेला आहे, कापूरचा तुकडा टाकलेला आहे, गाईच्या तुपाचा दिवा, तो महादेवांच्या शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्याला तुमची इच्छा मनोकामना बोलून, मुलांविषयी इच्छा असू द्या, पतीविषयी, तुमच्या विषयी, किंवा माझे दादा ही सेवा करत असतील, तुम्हाला ज्या इच्छा आहे ती समस्या इच्छा बोलून तो दिवा महादेवांसमोर लावायचा आहे. बरोबर जाताना एखादी कापराची वडी घेऊन गेला असाल तर तुम्ही थोड्याशा तांदळावर एखादा कापराचा तुकडा जाळा, महादेवांना ओवाळून घ्यायचा आहे. शांतता आहे. मंदिरात तुम्हाला आरती करू देत असतील उद्या तर आवर्जून सर्वांनी मिळून एक का होईना 2, एक गणपती बाप्पांची आणि एक महादेवांची, अशा 2 आरत्या करायला मिळाल्या, देवी आईची करता आली, अशा 2-4 आरत्या जरी केल्या ना तुम्ही महादेवांच्या मंदिरात तरीही चालेल. बघा, कापूर आरतीने महादेव खूप प्रसन्न होतात. म्हणून उद्या मंदिरात जाताना थोडा कापूर पण घेऊन जा. आता नाही मंदिरात उद्या गर्दी पण असेल थोडी का होईना, तुम्ही घरी येऊन जरी गणपती बाप्पांची आरती करा, महादेवांची करा, दुर्गट भारी आपल्या माय माऊलीची आरती करा, स्वामींची आरती करा. तुम्हाला जेवढ्या आरत्या घ्यायच्या ना तेवढ्या तुम्ही घरी पण घेऊ शकता. पण उद्या कापूर आरती सर्वांनी जरूर करायची आहे. आणि संध्याकाळी आपली ही सेवा करून घ्या महिलांनो. मंदिरात वगैरे जाऊन आल्यानंतर एक दिवा मंदिरात तर आवर्जून लावायचा आहे. घराजवळ बेलाचं झाड असेल तिथं सुद्धा एक दिवा लावून द्या महिलांनो. बेलाच्या झाडाला स्पर्श करता आला तुम्हाला तर आवर्जून स्पर्श करा. एक दिवा लावून द्यायचा आहे. एखादा गुळाचा खडा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली ठेवता आला तर आवर्जून ठेवायचा आहे. महादेवांची भरभरून कृपा होणार आहे. बघा, जिथं बेलाची सेवा होते ना तिथंच महादेवांची सेवा होत असते. म्हणून उद्या मंदिरात जाऊन सेवा करा. बेलाच्या झाडाची सेवा करता आली आवर्जून सेवा करा.
उद्या संध्याकाळी आपल्या देवघरात सुद्धा कापूर आरती करायची आहे आणि त्या कापरासोबत थोडेसे तांदळावर कापूर जाळायचा आहे. त्यावर तुम्हाला किमान 5 लवंग जाळायचे आहे. शेणाची गौरी असेल तुमच्याकडं छोटीशी तर त्यावर जरी तुम्ही कापूर जाळला, आता शेणी नसेल थोड्याशा तांदळावर तुम्ही कापूर जाळू शकता. सर्व घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. नावाला सुद्धा तुमच्या घरात कुठलीच इडा पिडा नजर बाधा उरणार नाही. कुणाची काही वेळा नजर लागली तरीही घरात अडीअडचणी येतात. तर उद्या प्रदोष काळामध्ये महादेवांची सेवा करून घ्या. आरती केल्यानंतर अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करायचा आहे. चांगला अनुभव तुम्हाला तुमच्या घरात दिसून येईल. उद्या मंदिरात आणि घरात सुद्धा महादेवांना गोड दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, गुळाचा नैवेद्य दाखवा किंवा वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य तुम्ही घरात मंदिरात दाखवू शकता. बेलाच्या झाडाला तुम्हाला हात लावता आला तर उद्या आवर्जून लावा. आता तुम्हाला बेलाचं झाड नाही मिळालं, घराजवळ जे वडाचं झाड असेल ना, त्या वडाच्या झाडाला जरी तुम्ही दोन्ही हाताने स्पर्श केला, तुमच्या मनातील इच्छा बोलले ना, तरीही चालेल. सोम प्रदोष आहे, उद्या वर्षाचा मोठा दिवस आहे. प्रदोष काळात केलेली सेवा खूप प्रभावी ठरते. म्हणून उद्या बेलाच्या झाडाला स्पर्श करू शकता तुम्ही आणि वडाच्या झाडाला सुद्धा स्पर्श करू शकता. त्याचबरोबर शिव मंदिरात बरोबर जाताना मुठभर तांदूळ सुद्धा घेऊन जायचे आहे. मुठभर तांदूळ जशी आपण शिवामूठ अर्पण करतो ना श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी, तशाच पद्धतीने मुठभर तांदूळ, अख्खे तांदूळ, मुठभर तांदूळ तुमच्या मनातील इच्छा बोलून जरूर शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक वगैरे झाल्यावर मुठभर तांदूळ अर्पण करायचा आहे. जास्त नाही तुमच्याकडे तांदूळ, एक तांदळाचा दाणा जरी तुमची इच्छा बोलून उद्या प्रदोष काळात अर्पण केला ना शिवपिंडीवर तरीही चालेल. घरात इतकी अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न राहील आणि अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली की त्या घरात लक्ष्मीसुद्धा वास करते. अन्नपूर्णा मातेबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा अखंड आशीर्वाद तुम्हाला घरादाराला लेकरा बाळांना मिळेल. म्हणून उद्या तांदूळसुद्धा महादेवांना अर्पण करा.